Hello student, good morning. How are you, Prashant? You may be very good. Okay. Now today we are going to learn mathematics. Discriminant we have solved the mini discriminant b square minus 4ac. Under root b square minus 4ac ची व्हॅल्यू आपण बऱ्याच वेळा काढलेली. त्याला डिस्क्रिमिनंट म्हणतात मित्र. एक तर ते 2 मार्काला येतं किंवा 3 मार्काला येतं. त्याचप्रमाणे मायनस बी प्लस ऑर मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे क्वाड्रेटिक इक्वेशनच असतं. क्वाड्रेटिक इक्वेशन 4 प्रकारे सोडवलं जातं मित्र. 3 प्रकारे येतात म्हणजे येतातच. क्रॅमर्स रूल एक म्हणजे काय, डी एक्स आणि डी वाय, एक सामायिक समीकरण देऊन क्रॅमर्स. दुसरं काय, फॅक्टर्स. कोणते फॅक्टर्स? छत्री पाडून मायनसचे प्लसचे, 7 त्रिक 21, 7 आणि 3 10, आणि मायनस मायनस प्लस, 7ला मायनस, 3ला मायनस, मायनस मायनस प्लस झालं 21, आणि इकडे मध्यभागी 7 आणि 3 10 मायनस, नाही की नाही. प्लसचं जर असेल 8 त्रिक 24, 8 आणि 3 11 प्लस, आणि इकडे प्लसच 8 त्रिक 24, 9 चौक 36, 9ला मायनस, 4ला प्लस. मग काय, एक्स स्क्वेअर मायनस 5x, 9 चौक 36 मायनस 36 0. म्हणजे असे ते तिन्हीतून एक येत आहे, बरोबर. तर अशा प्रकारे क्वाड्रेटिक इक्वेशन. नंतर मायनस बी प्लस ऑर मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. एची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू आणि सीची व्हॅल्यू लिहायची, आणि त्याच्यात ए बीच्या किमती टाकून ते उत्तर काढायचं. सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय द फॉर्म्युला वाय स्क्वेअर प्लस 4y मायनस 192. क्वेश्चन पेपरमधलं मित्र. मग ते असं, इथं वाय असेल तर इथं वाय घ्यायचं. ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. मग एची किंमत इथं काही नाही आहे म्हणून किती, 1. बीची किती आहे, 4, आणि सीची मायनस 192. मग आता वाय इक्वल टू, इथं एक्स लिहिता तुम्ही कधी कधी, इथं वाय आलाय म्हणून वाय इक्वल टू मायनस बी, बघा, प्लस ऑर मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. फक्त तुम्हाला बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत असेल तर त्याला म्हणतात डिस्क्रिमिनंट, आहे की नाही. तर वाय इक्वल टू मायनस बी म्हणजे मायनस 4 प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर मायनस 4, ए ची किंमत 1 मल्टिप्लाय मायनस 192. कंसात काय घेतले, कारण त्याला मायनस चिन्ह आहे, आणि अपॉन 2a, 2 इंटू ए, ची किंमत 1. मग आता किती झालं मित्र, मायनस 4 प्लस ऑर मायनस 4चा वर्ग 16, नाही का. 16 प्लस 7 68 अपॉन 2. मग 16 आणि 700 किती होतात, 768, बरोबर, 74, नाही का. 84, 784 होतात, नाही का. आता मायनस 4, इथं मायनस 4 प्लस ऑर मायनस, आता इथं परत हा वर्गमूळ निघेल त्याचं, बरोबर की नाही. आणि 4 बाहेर येईल, प्लस 4 मायनस 4, परंतु 2 आपल्याला काय काढावं लागेल, कॉमन काढावं लागेल, आणि म्हणून हा 2 आतमध्ये 4 होतोय, म्हणून 2 हे घालवण्यासाठी कॉमन घेतला. मायनस 2 प्लस ऑर मायनस काय 14, कारण इथं याचं वर्गमूळ काय आलेलं आहे, 784चं 28 आलंय मित्र. किती आलंय, 28. परंतु हा 2 बाहेर काढलाय, आहे की नाही. 2 दुने 4 मायनस 4, आहे की नाही. प्लस ऑर मायनस इथं 28, हा कॉमन काढल्यामुळे इथे 14, इथे मायनस 2. मग आता हे 2 2 गेले, मायनस 2 प्लस 14 और मायनस, मग एकदा 12 येतील आणि एकदा किती येतील, मायनस 2 12 मायनस मायनस प्लस. म्हणजे असं या ठिकाणी ही व्हॅल्यू लिहायची. 3 मार्क किंवा 2 मार्काचा क्वेश्चन आहे मित्रांनो.
आता HW दिलेला आहे तुम्हाला, हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे. 2x + y = 4 हे पहिलं, x - y = 5 दुसरं, एका खाली एक लिहायचं. 2x + y = 4, x - y = 5. y गेले की नाही, मग 2x आणि x, 1x, 3x, 3x = 9, x किती आले, 9/3, x = 3, x ची व्हॅल्यू 3 आली. आणि मग टेकिंग द व्हॅल्यू ऑफ x इन द इक्वेशन 2 घ्या किंवा 1 घ्या. तुम्हाला x ची व्हॅल्यू याच्यात टाकायची. 3 आली, 3 2 = 6 + y = 4, y = 4 - 6, y = -2. म्हणजे 4 - 6 जर आले, 6 मधून 4 घालवायचे आणि उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं, मोठ्या संख्येचं -2. हे होमवर्क आहे, पण मी तुम्हाला सांगितलंय कसं सोडवायचं. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्र. ओके, बाय, गुड.